हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSCने पब्लिश केलेली एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. एक म्हणण्यापेक्षा दोन अपडेट्स आहेत, पण त्यातली एक अपडेट सर्वात महत्त्वाची आहे, जे की राज्यसेवा परीक्षेविषयी आहे, सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड प्रिलिम्स विषयी आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, हिअर वी हॅव द फर्स्ट अपडेट. MPSCने आज 30 मे 2024 रोजी एक शुद्धीपत्रक काढलं. एक ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला अगोदर की शुद्धीपत्रक कशाविषयी आहे. तर बघा, MPSC राज्यसेवा परीक्षा, जिला तुम्ही MPSC गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणून ओळखता, यामध्ये तुमच्या सर्व इंजिनिअरिंग सर्व्हिसेस येतात, तसेच इतर सर्व्हिसेस व राज्यसेवा एक सर्व्हिस देखील त्यामध्ये येते. या परीक्षेसंबंधित हे प्रसिद्धपत्रक आहे. ही परीक्षा आयोगाने 6 जुलै रोजी घेण्याचे ठरवलेले होते, पण ती परीक्षा आयोगाने पुढे लोटलेली आहे, पोस्टपोन केलेली आहे. ती परीक्षा आता 21 तारखेला होणार आहे, 21 जुलैला. 21 जुलै 2024 रोजी राज्यसेवा प्रिलिम्स किंवा तुमची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मग आता ही एक्झाम नेमकी पुढे का गेली? बघा, आयोगाने ऑलरेडी जे काही ओपन कॅन्डिडेट्स होते किंवा जे EWS कॅन्डिडेट्स होते, तर त्यांना ACBC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ज्यांना ACBC मध्ये जायचं होतं, आरक्षणाचा लाभ घ्यायचा होता, तर अशा ओपन आणि EWS कॅन्डिडेटना विंडो ओपन करून दिली होती की तुम्ही ACBC मध्ये जाऊ शकतात जर तुमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट असेल तर. पण यानंतर काही OBC कॅन्डिडेट जे होते, म्हणजे काही मुलांकडे OBC संबंधी काही तक्रारी होत्या, OBC कॅटेगरी संबंधी, की ज्यांना नंतर सर्टिफिकेट्स प्राप्त झालेले आहेत. तर अशांसाठी आता आयोगाने तारीख चेंज केलेली आहे आणि त्यांना आता चेंज करता येणार आहे. काय कसं चेंज करायचं आहे ते पुढे आपण बोलूया. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 विषयीची अपडेट आहे. तर 2024 करता 8 मे 2024च्या शुद्धीपत्रकानुसार 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ACBC मधील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासंबंधचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ओपन असाल किंवा EWS असाल, त्यांना ACBC बाबत संधी देण्यात आली होती. पण आता पुढचं महत्त्वाचं आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. म्हणजे काहींना कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे, मग ते कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर त्यांची कॅटेगरी OBC असायला पाहिजे. मग त्यासंबंधी मुलांनी चौकशी किंवा त्यासंबंधी प्रयत्न केले आणि त्यानुसार आता OBC कॅन्डिडेट्सना देखील हा फॉर्म दुरुस्त करता येणार आहे. सो नवीन फॉर्म कुणाला भरता येईल? फक्त जे ओपनमध्ये कॅन्डिडेट्स होते, ज्यांना OBCतून अर्ज करायचा आहे, जे एज बार झालेले होते, तेच फक्त कॅन्डिडेट्स नवीन फॉर्म भरू शकतात. जे EWS मध्ये होते, ज्यांना OBC मध्ये जायचं आहे, बघा इथं सांगितलेलं आहे, सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा EWS प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी OBC जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा, तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या अराखीव करता वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच जे ओपन आहेत किंवा EWS आहे आणि ज्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट आहे, तर ते OBC मध्ये जाऊ शकतात. आणि जे वयामुळे फॉर्म भरू शकले नाही, ज्यांचं वय बसलं नाही, त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला नाही आणि त्यांच्याकडे सध्या प्रमाणपत्र आहे, तर ते नव्याने अर्ज देखील करू शकतात, असं इथे सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर, माझी कॅटेगरी NT आहे, तर मी आता नव्याने अर्ज करू शकतो का? सो नाही, क्लिअर आन्सर आहे नाही. तुमची कॅटेगरी NT असेल, OBC सोडून द्या, पण NT असेल, SC ST असेल, त्यानंतर इतर कास्ट जर असेल, तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही नव्याने. फक्त ओपन कॅन्डिडेट जे एज बार झालेले आहेत तेच नव्याने अर्ज करू शकतील. आणि जे EWS असतील, त्यांना OBC मध्ये जायचं असेल, जर सर्टिफिकेट असेल, तर फक्त ते चेंज करू शकतील. नव्याने कुणीही फॉर्म भरू शकणार नाही, एक्सेप्ट जे ओपन आहेत, ज्यांचे एज बार झाले होते आणि त्यांची कॅटेगरी सध्या OBC येत आहे म्हणून. आणि इथं परीक्षेचा नवीन दिनांक 21 जुलै 2024 रोजी दिलेला आहे. बघा, इथे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तेच सांगितलेलं आहे की फक्त वयाधिक जे ठरले आहेत त्यांनाच नव्याने अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आणि हे तुम्हाला माय अकाउंट या सेक्शनमध्ये जाऊन दुरुस्ती करता येईल, कॅटेगरी जर चेंज करायची असेल तर.
मग आता तुम्ही जर काहीच चेंज नाही केले तर तुमचे जे फॉर्ममध्ये ऑलरेडी मेन्शन आहे तीच कॅटेगरी लक्षात घेतल्या जाईल. जर तुम्ही आता EWHचं OBC केलं तर तुमचं OBCच ग्राह्य धरल्या जाईल. EWHचा कुठलाही संबंध तुमचा पुढे नसेल. यासाठी विकल्प सादर करणे तसेच यासाठी जो कालावधी आहे बघा चेंज करण्याचा तो पुढे दिलेला आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 31 मे पासून तर 7 जून पर्यंत आहे. यामुळेच तुमची राज्यसेवेची डेट 21 जुलै केलेली आहे आयोगाने. 21 जुलै 2024ला तुमची एक्झाम होणार आहे प्रिलिमची. तर शुल्क भरण्याचा 7 जून 2024 आहे. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजेच व्हॅलिड असलं पाहिजे सर्टिफिकेट अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे 7 जून 2024 पर्यंतचे असलं पाहिजे. आणि नॉन क्रिमिलियर देखील त्यांच्याकडे मोडणे आवश्यक आहे, OBCचा जे दावा करतील त्यांच्यासाठी. आणि या जे 16 संवर्ग आहे तर त्यासाठी प्रेफरन्स जो आहे तो मुख्य परीक्षेकरता, म्हणजे जेव्हा मेन्सचे फॉर्म भरले जातील तेव्हा हा प्रेफरन्स घेण्यात येईल, हे लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारे प्रसिद्धपत्रक आहे. मी ओव्हरऑल सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलं. बरेच जण कमेंट करतात व्हिडिओ बघत नाही फुलानी, आणि तेच विचारतात जे व्हिडिओमध्ये मी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. सो व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जावा आणि कमेंट त्यानंतरच करत. बघा पुढचं अपडेट जे आहे ते राज्यसेवा मेन्स विषयी आहे. राज्यसेवा मेन्सच्या सर्व आन्सर कीज आलेल्या आहेत. तुम्ही ज्या हरकती सादर केल्या होत्या तर त्याला अनुसरून आयोगाने राज्यसेवा मेन्सचे फायनल आन्सर कीज रिलीज केलेले आहे, ज्यामध्ये GS पेपर 1, 2, 3, 4 आणि जो तुमचा लँग्वेजचा पेपर आहे पेपर 2 तुमचा म्हटला जातो. सो त्या लँग्वेजच्या पेपरचे देखील आयोगाने इथं तुम्हाला आन्सर कीज दिलेले आहे. सो आन्सर कीज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची, तो जॉईन करून घ्या. तिथं वेळोवेळी मी या अपडेट जे आहेत असतात ते टाकत असतो. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन, टू द पॉईंट इन्फॉर्मेशन विदाउट एनी वेस्ट ऑफ टाईम मिळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.